कोणत्याही वन्य प्राण्यांना आपापसात लढवणं हा गुन्हा आहे, तसा कायदाच आपल्याकडे आहे. पण अजूनही रेड्यांना आपापसात भिडवलं जातं परंपरेच्या नावाखाली. खरं तर बैलांच्या झुंजी लावण्यावर सरकारनं बंदी आणली, बैलगाडा शर्यतींवरही बंदी आली नंतर, आणि म्हणून रेड्यांच्या झुंजी लावायला परवानगी दिली की काय असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण हा स्पेशल रिपोर्ट तुम्ही पहा आणि सगळं हे एकंदरीत प्रकरण काय आहे हे तुम्हाला समजेल. या रेड्याला उगाच रंगवलेलं नाहीये. गावातून त्याला मिरवलं जात आहे. कशाला माहितीये? या रंगलेल्या रेड्यांची झुंज होणार आहे. बैलांची झुंज तुम्हाला माहित असेल, तशीच ही रेड्यांची झुंज. मनमाडमध्ये भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची टक्कर केली जाते आणि नंतर या टक्करीचं रूपांतर रेड्यांच्या WWF स्पर्धेत होतं. गवळी समाज आणि दूध उत्पादकांनी एकत्र येऊन रेड्यांच्या टक्करीचं आयोजन केलंय. रेड्यांची टक्कर पाहायला प्रेक्षकांचीही तुफान गर्दी. खरं तर शासनानं अशा प्रकारच्या झुंजींना बंदी घातली आहे. पण हा रेडा जो दुसऱ्या रेड्याला जुमानत नाहीये, तसंच या स्पर्धेच्या आयोजकांनी शासनाला जुमानलेलं नाहीये हे तर स्पष्ट आहे. आता शासन आणि आयोजक यांच्यात कोण वरचढ ठरणार हे तुम्हीच ठरवा. अजय सोनावणे, ABP माझा, मनमाड.